सन्मान चिन्ह, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि विश्वासजी भडांगे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे यांच्याकडून कोल्ड्रिंक दोन्ही मान्यवरांचा आम्ही आभार मानतोय. खऱ्या अर्थानं हे मॅन ऑफ द मॅचचं स्वरूप आहे. थँक्यू सो मच आणि अभिनंदन अजय, आपण ठरलात मॅन ऑफ द मॅच. जाऊया या सामन्याच्या दिशेनं. कॉमेंट्री बॉक्स में करतोय थोडा परिवर्तन, जोडले जातील जयजी विदेश सर. थँक्यू सो मच हेमंतजी सोनवळे सर. अगदी पहिल्याच चेंडूवरती यावेळेस मात्र हवाई सफर करणारा हा चेंडू होता. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मिड विकेटच्या दिशेला विसावला होता, परंतु झेल मात्र कॅरी झालेला नाहीये. झेल सुटलाय, जीवन संजीवनी प्राप्त होतीये अगदी पहिल्याच चेंडूवरती. हो हो, यावेळेस पुन्हा एकदा फटका, पुन्हा एकदा झेलची संधी, पुन्हा संधी गमावली गेली आहे. एक धाव धावून कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील होतीये कंप्लीट. हो हो, यावेळेस मात्र हा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. अगदी हा फटका खेळल्यानंतर तुर्तास मात्र चेंडू पर्यंत पोहोचण्याचा निर्धार मात्र पाहायला मिळत नव्हता. परिणामी हा झेल देखील सुटला. तर पंचांना विनंती असेल, प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटे दिली गेली आहेत. 3 षटकं अगदी 15 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाहीत तर मात्र समोरील टीमला आपण पॅनलाइज करू शकता. हो हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस काय घडलाय तर खऱ्या अर्थानं जीवन संजीवनीची दो बूंद जिंदगी के असं म्हणतात ना, यावेळेस मात्र ते 2 बूंद या फलंदाजाला प्राप्त झालेत. कारण तिसरी संधी होती या फलंदाजाला बाद करण्याची आणि ती देखील टीम बेलवड संघानं गमावली आहे. निश्चितपणे एक चुकी किती महागात ठरू शकते, परंतु यावेळेस एक नाही तर 3 चुका. हो हो, यावेळेस शरीयष्टी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. चेंडू मात्र अतिरिक्त बाहेर पाहायला मिळाला ऑफस्टिकच्या आणि पंचांचा इशारा येतोय. यस, इट इज अ वाईड चेंडू. हा सामना पाहायला मिळतोय वाघोबा स्पोर्ट्स फायटर्स डोंगरीपाडा विपक्ष रियांश 11 बेलवड. हो हो, यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल मध्ये संपर्क नाही झालेला. लेग बाईच्या रूपाने यावेळेस मात्र धाव अंकित केली गेली आहे आणि या एका धावेने धावफलक पोहोचलोय 6 या अंकावरती. 6 रन ऑनबोर्ड पाहायला मिळत आहेत. सहा धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. हो हो, यावेळेस फटका फसलाय. या चेंडूवरती मात्र धाव नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक केलं गेलंय गोलंदाजीच्या माध्यमातून. अगदी बघायला गेलं तर गोलंदाजानं मात्र एफर्ट दिला या षटकामध्ये, कारण अगदी 2 संध्या प्राप्त करून दिल्या होत्या गोलंदाज मयूरनं. ओहो, यावेळेस कमालीचा फटका आहे. अंतर किती, डिस्टन्स किती, हवं तेवढं चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. बदलता है मंजिल नहीं कारवा बदलता है. अब जज्बा रखो दोस्त जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है, लेकिन वक्त वक्त की बात है. आज धूप है तो कल बरसात है. यावेळेस मात्र या सामन्यामध्ये रात है, कारण सामने खेळवले जात आहेत डे नाईट्सचे आणि खूप सुरेख सामने. यावेळेस मात्र हा सामना मात्र प्रेक्षकांच्या खऱ्या अर्थानं रंगत देणारा सामना पाहायला मिळतोय. वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा विपक्ष रियांश बेलवड या दोन्ही टीम अगदी पहिला सामना विजय संपादित करून यावेळेस मात्र फाइट्स करताना पाहायला मिळत आहेत.
हो हो, यावेळेस हा चेंडू मात्र गुड लेंथला चेंडू, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका. ऑन साइडला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, बॅट बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. अगदी अगल्या वेगळ्या स्टाईल मध्ये यावेळेस गोलंदाजी केली जाते. बेलबर्ड टीमचा गोलंदाज सेकंड स्पेल हाताळण्यासाठी आलेला हा विकास. चांगली कामगिरी, रोखून ठेवलं गेलंय 12 या अंकावरती. हो यावेळेस पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. एक सिंगल कंप्लीट धाव आणि या सिंगल वरती मात्र संतुष्ट राहावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण घडलं. अगदी बाउंड्री लाईन लगत हा चेंडू पोहोचला होता. अगदी चेंडू फेकी देखील सुरेख झाली. परिणामी केवळ एक धाव आणि या एका धावेने धावफलक 13 या अंकावरती. 4 षटकांचे सामने खेळवले जात आहेत. 1.2चा सामना आतापर्यंत झालाय. हो यावेळेस देखील फटका पुन्हा एकदा 38 मध्ये चेंडू उडवला. एक सिंगल धाव आली आहे या फटक्यावरती. चांगली गोलंदाजी करतोय यावेळेस विकास. खऱ्या अर्थानं विकास करतोय. विकास आपल्या संघाचा, बेलबर्ड टीमचा. कारण जर बघायला गेलात पहिल्या षटकामध्ये देखील कामगिरी सुरेख राहिली होती गोलंदाज मयूरची. तदनंतर आलेला विकास देखील चांगली कामगिरी करतोय. अचूक टप्प्यावरती मारा पाहायला मिळतोय. हो यावेळेस फटका फसलाय. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली आलाय. या वेळेस देखील चुकी पाहायला मिळते. तब्बल 3 झेल या वेळेस मात्र टीम बेलबर्ड या संघाकडनं, रियांश 11 बेलबर्ड या टीम कडनं वारंवार चुका पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस हे अनेक वेळा समीकरण आपण पाहिलंय आणि यावेळेस ही चूक मात्र टीम बेलबर्ड संघाला खऱ्या अर्थानं मात्र लागू होतीये. झेल घ्यावे लागतील कारण महत्वाचे फलंदाज यावेळेस विकेटवरती आहेत. सलामीची जोडी. हो यावेळेस देखील संधी आहे का? संधी आहे. संधीचं झालंय सोनं. या वेळेस मात्र कुठलीही चुकी नाहीये. कॅरी झालाय झेल. संपलाय खेळ. पंकज या फलंदाजाचा, पंकजला विजय झालाय बाद. विजयला माघारी परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. आणि निश्चितपणे एक महत्वाचा फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय. विजय यावेळेस मात्र बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय सूरज. सूरज खऱ्या अर्थानं अस्ताला गेलाय. अंधार पसरलाय. परंतु डे नाईटचे सामने या अगदी या लाईट्स मध्ये अगदी दिवसाचं चित्र पाहायला मिळतं मित्रांनो. खूप सुरेख लाईट्स लावल्या गेल्यात. या आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे आयोजित सुरेश बाळामामा म्हात्रे चषकामध्ये खूप सुंदर नियोजन केलं गेलंय आणि या सुंदर नियोजनामध्ये ही डे नाईटची स्पर्धा मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि हा पहिल्या दिवसातील हा सामना पाहायला मिळतोय. आमच्या गुणी प्रेक्षकांना हा सामना पाहायला मिळतोय. वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा विपक्ष रियांश 11 बेलबर्ड. वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा टीमनं नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर फलंदाजी स्वीकारली. क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं गेलं रियांश 11 बेलबर्ड टीमला. हो यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय. वन बाउन्स कॅरी करेल, थ्रो करेल. दरम्यान अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या दोन बॅटरच्या माध्यमातून. अर्थातच पंकज आणि सूरज या क्रिकेटची लाईफलाईन यावेळेस यूज केली गेली आहे. सिंगल डबलची धाव पाहायला मिळाली. यावेळेस मात्र डबल धाव घेतली गेली आहे. दुहेरी धावामध्ये यावेळेस मात्र परिवर्तन पाहायला मिळालं. धावफलक पोहोचलं 17 या अंकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. हो स्लोवर चेंडू यावेळेस मात्र गती परिवर्तन झालं होतं. पुन्हा एकदा संधी मात्र गमावली गेली आहे. वारंवार मात्र संध्या प्राप्त झाल्या होत्या टीम रियांश 11 बेलबर्ड संघासाठी, परंतु संधीचं सोनं मात्र होत नाहीये. आतापर्यंत जर बघायला गेलात तर गोलंदाजीनं चांगली गोलंदाजी केली आहे,
परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि खालावलेलं पाहायला मिळालं. यावेळेस मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी आदिनाथ आलाय. दुसरं षटक विकासनं देखील खूप सुंदर हाताळलं. नाही ना फक्त संदेश बोलतो पहिल्या मॅच रघुनाथजी साळवी साहेब यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 3 चौकारांसाठी आणि बॅक टू बॅक 3 विकेटसाठी देखील रघुनाथजी साळवी साहेब वरद हॉटेलचे मालक यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागू आहे. प्रत्येक मॅच साठी मात्र हे बक्षीस लागू असणार आहे. यावेळेस मात्र विकेट प्राप्त होतीये. चांगली गोलंदाजी आदिनाथच्या माध्यमातून. पहिले षटक हाताळलं खऱ्या अर्थानं मयूरनं, दुसरं षटक विकासनं आणि तदनंतर आलेला आदिनाथ देखील सांगतोय आय एम द बेस्ट. यावेळेस मात्र वेस्ट कामगिरी पाहायला मिळते टीम रियांश 11 बेलबड या गोलंदाजांची. आदिनाथ देखील षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलाय. आतापर्यंत आदिनाथनं 3 चेंडू हाताळलेत. त्या 3 चेंडूंवरती बघायला जर गेलात तर केवळ 3 धावा आणि 1 गडी बाद करण्यामध्ये आदिनाथला यश प्राप्त झालंय. म्हणजे चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि स्वतःवरचा विश्वास मात्र प्रबळ पाहायला मिळतोय. विस्फोटक फलंदाजांना देखील हात खोलण्याची संधी प्राप्त करून देत नाहीयेत गोलंदाज. हो या वेळेस मात्र अक्रॉस द लाईन फटका खेळवट केलाय. चेंडू जाणार कुठे? चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. पंचांचा कॉल येतोय. यावेळेस मात्र या फटक्यावरती प्राप्त होतील 2 धाबा. या 2 धाब्यांनी धावफलक पोहोचलं 20 या आकड्यावरती. 2-0 लॉस ऑफ 2 विकेट. 2.4 चा सामना आतापर्यंत झालाय आणि चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत रियांश 11 बेलबड संघाकडनं. आपण पाहतायत ऐकतायत आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे आयोजित सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 हा क्रिकेटचा रणसंग्राम डे नाईटची स्पर्धा खेळवली जाते. माझ्यासोबत माझे साथी समालोचक खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्ही खूप काही शिकतोय. आमचे आदरणीय सन्माननीय सोनवळे सर देखील या आजच्या दिवसामध्ये उपलब्ध झालेत या मॅचसाठी आणि पंच देखील खूप नामवंत पंच लाभलेत. अभि सावंत सर तसेच त्यांच्या सोबत जर बघायला गेलात माने सर. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत 2.4 चा सामना झालाय मित्रांनो. ओहो यावेळेस देखील अक्रॉस द लाईन फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू कलेक्ट करेल, थ्रो करेल. दरम्यान केवळ एक सिंगल. या सिंगलने धावफलक 21 या आकड्यावरती पोहोचतोय. निश्चितपणे रघुनाथजी साळवी साहेब वरद हॉटेलचे मालक आणि त्यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चौकार, 3 षटकार आणि 3 विकेट साठी म्हणजे हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रत्येक मॅच साठी हे बक्षीस लागू असणार आहे. यावेळेस मात्र 38 मध्ये चेंडू उडवला. एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न. धाव कंप्लीट केली आहे. अभि सावंत सर सांगतायत इट्स अ सेफ. यावेळेस मात्र बॅटर सेफली पोहोचलाय नॉन स्ट्राइक एंड वरती आणि या नॉन स्ट्राइक एंड वरती पोहोचल्यानंतर एक धाव नक्कीच जोडली गेली आहे. या चेंडूवरती एक चिकी सिंगल पाहायला मिळाली, एक चोरटी धाव पाहायला मिळाली आणि या धावेने षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 22 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये म्हणजेच 2-2 ऑफ द 2. थँक्यू सो मच डीजे. गावदेवी स्पोर्ट्स लाहे लय गाजला. निश्चितपणे गाजणार मित्रांनो, कारण ही दमकम केवळ लाहे या गावामध्ये आहे. ती दहशत देखील आहे, ती नजाकत देखील आहे आणि हा क्रिकेटचा डे नाईटचा स्पर्धा थर्रार देखील लाहे गावामध्येच पाहायला मिळतोय. हो यावेळेस काय तर पुन्हा एकदा बिगा फील पाहायला मिळते. DRS यावेळेस पंचांच्याकडनं थर्ड अंपायरला कॉल दिला गेलाय. चेक केलं जाईल.
संपूर्ण लाईव्ह टीम यावेळेस मात्र सज्ज आहे. चेक केलं जातंय त्यांच्या माध्यमातून. ही वॉज सेफ. फलंदाज सेफ आहे म्हणजेच पंचांचा निर्णय हा मात्र योग्य पाहायला मिळाला. एक महत्वाची सूचना असेल, पंच निश्चितपणे आपला निर्णय अगोदर आम्हाला सांगत जा आणि तदनंतर ऑफिशियल पंचांचा निर्णय होता यावेळेस फलंदाज सेफ. डेफिनेटली यावेळेस फलंदाज सेफली पोहोचलाय नॉनस्ट्राइक एंडवरती. ओहो यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने धावत होता. चेंडूवरती नजर शेवटच्या मोमेंटम पर्यंत. निश्चितपणे चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडू कॅरी झाला. झेल घेतला गेलाय आणि संपलाय. फलंदाज हर्षल याचा खेळ. हर्षल बॅक टू द पवेलियन. 3 चेंडूवरती थँक्यू सो मच डीजे. तर निश्चित आमचे स्कोरर मित्र सांगतायत की बेलवर टीम रियांश 11 बेलवर टीम यांनी मात्र 3 षटकं सर अगदी 15 मिनिटांमध्ये हाताळलेत. त्यांचं मनापासून कौतुक केलं जाईल. अशाच प्रकारची सहकार्य असू द्या मित्रांनो. वेळेवरती षटकं हाताळा कारण वेळ महत्वाची आहे. हो हो यावेळेस मात्र शॉर्ट प्लेइंग चेंडू होता. यावेळेस कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉल मध्ये संपर्क नाहीये तितकासा चांगला. यावेळेस मात्र यष्टीरक्षक चेंडू रोखतोय आणि या चेंडूवरती कुठलीही धाव नाही. हालात के कदमों में कलंदर नहीं गिरता, टूटे भी जो तारा जमीन पे नहीं गिरता, गिरते हैं समंदर में बड़े शौक से दरिया, मगर कोई समंदर कभी दरिया में नहीं गिरता. यावेळेस मात्र 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. उर्वरित 3 चेंडू म्हणजे 3.3 चा सामना आतापर्यंत झालाय आणि धावपलकावरती धावा जर बघायला गेलात तर 23 धावा. ओहो यावेळेस फुल ऑफ लाईनचा चेंडू होता. काय घडलं तर यावेळेस एक चिकी सिंगल. बाईचा इशारा येतोय पंचांचा. बाईच्या रूपाने एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावेने धावपलक पोहोचतोय 24 या आकड्यावरती. शेवटचं षटक हाताळलं जातंय 4थं षटक आणि धावपलकावरती धावा जर बघायला गेलात तर अगदी 24 धावा. आतापर्यंत 22 चेंडू झालेत आणि या 22 चेंडूंमध्ये केवळ 24 धावा. नेक्स्ट मॅच येते निश्चितच कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाली विपक्ष गावदेवी दहीगाव. चला दोन्ही टीमच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी या मॅचच्या हाफमध्ये यायचे. कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाली आणि गावदेवी दहीगाव. यावेळी चेंडू मात्र बॅटला स्पर्श करून घोषित क्षेत्रामध्ये निघून गेलाय. पंच सांगतायत डिक्लेअर झोनची एक धाव ऍड केली गेली आहे सर आणि या एका धावेने धावपलक पोहोचतोय 25 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या 4थ्या षटकातील. कमालीची गोलंदाजी केली आहे रियांश 11 बेलवड संघानं. यासाठी संपूर्ण टीम ओळखली जाते. अगदी दोन्ही संघांनी जर बघायला गेलात तर पहिल्या सामन्यामध्ये दमखम दाखवत पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादित करून दुसऱ्या सामन्यामध्ये ही लढत पाहायला मिळते आहे दोन्ही टीमची. आणि यावेळेस बेलवर टीमनं कमालीची गोलंदाजी केली. यावेळेस सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावांनी धावपलकावरती धावपलक 27 या आकड्यावरती. म्हणजेच आता मात्र 24 चेंडूंमध्ये टीम रियांश 11 बेलवड संघाला कराव्या लागतील 24 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज.
की आपल्या शुभ हस्ते या दोन टीम दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. सागर साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण या दोन टीम दरम्यान नाणेफेकी करणार आहोत. निश्चितपणे टीम कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाली विपक्ष गावदेवी दहीगाव टीम या दोन संघांदरम्यान नाणेफेकी केली जाते टॉस्का बॉक्स मध्ये. सागरजी हरेकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. कॉल दिला जातोय टीम उंबरमाली टीम गावदेवी दहीगाव नाणेफेकीचा कौल विजय झालेत आणि त्यांनी स्वीकारलंय बॅटिंग. इन्व्हाइट केलंय क्षेत्ररक्षणासाठी अर्थातच कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाली या टीमला क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं गेलंय. दोन टीम दरम्यान फाईट पाहायला मिळेल. अगदी दोन्ही टीम जर बघायला गेल्यात तर 2-2 सामने विजय होऊन या तिसऱ्या लढतीसाठी मैदानाच्या आत उतरणार आहेत. निश्चितपणे खऱ्या अर्थानं हे म्हणजे सोनवळे सर, जल है तो कल है आणि कल है तो हर पल है. खऱ्या अर्थानं सागरजी हरेकर साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी जारची पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. सागरजी हरेकर साहेब, खऱ्या अर्थानं आपले मनापासून खूप खूप आभार मानले जातील. कारण खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना की जल है तो कल है और कल है तो हर पल है मित्रांनो. कारण जल म्हणजेच जीवन आहे मित्रांनो आणि ती व्यवस्था मात्र या मॅच मध्ये संपूर्ण जारची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. पुनश्च एकदा आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे आयोजित सुरेश बाळामामा म्हात्रे चषकामध्ये आपलं मनापासून सुस्वागतम, शुभ स्वागतम आणि आभार मानले जातील. जाऊयात मॅच मध्ये, जिथे मात्र समीकरण ठेवलं गेलंय 24 चेंडूंमध्ये 28 धावांचं. यावेळेस टीम रियांश 11 बेलवर टीम या 24 चेंडूंमध्ये 28 धावा चेस करतील की डिफेन्स केल्या जातील ते मात्र पाहायला मिळेल. चला, पंचांना विनंती असेल मॅचला टाइम जास्तीचं घेऊ नका, त्वरित मात्र सामन्याला सुरुवात करा. या मॅच मध्ये विजय कोणाचा? डिफेन्स केल्या जातील का वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा या टीम कडनं? या 24 चेंडूंमध्ये 28 धावा रोखल्या जातील का की चेस केल्या जातील रियांश 11 बेलवर टीम कडनं? कमालीची गोलंदाजी झाली आहे. टाइम्स ऑन यावेळेस केला गेलाय. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. स्ट्राइक एंड वरती आहे सचिन, तर नॉन स्ट्राइक एंड वरती बाला. सलामीची जोडी विकेट वरती पाहायला मिळते. कमालीची जोडी आहे. ओहो, यावेळेस अगदी पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट ड्राइव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळेस कुठलीही चुकी नाहीये. पहिल्या चेंडूवरती घेतला गेलाय झेल. सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. चेंडूवरती सचिन टू सचिन असं हा समीकरण होतं, परंतु यावेळेस सांगितलं टीम डोंगरीपाड्याचा हा सचिन की हा चेंडू मात्र माझ्यासाठी चांगला असणार आहे. निश्चितपणे पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय. यावेळेस मात्र सुनील आलाय स्ट्राइक एंड वरती. ओहो, यावेळेसचा चेंडू मात्र अगदी लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू अगदी गुड लेंथला अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडू आलाय. चांगली चेंडूपैकी यावेळेस पाहायला मिळाली सचिनच्या माध्यमातून. सचिन टू सुनील असं हे समीकरण पाहायला मिळतंय. ओहो, यावेळेस फटका खेळून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. वन बाउन्स कॅरी करेल, थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. स्ट्राइक रोटेट होती. आतापर्यंत सलामीला आलेला बाळा नॉन स्ट्राइक एंड वरती होता, आता मात्र स्ट्राइक एंड वरती पोहोचलाय.
बालामध्ये ती क्षमता आहे, बालामध्ये ती दमकम आहे. बालाची बॅटिंग देखील आम्ही अनेक वेळा पाहिली आहे. टीम रियांश 11 बेलबड संघानं मला आठवतंय की ज्या वेळेस बिरबाडी येथे लीग खेळवली गेली होती, त्या बिरबाडीच्या लीग मध्ये बालाची बॅटिंग अप्रतिम राहिली होती आणि संपूर्ण सामना बालाने फिरवला होता. हो यावेळेस मात्र चेंडू उडवलाय ऑन साइडला, चेंडू निघून गेलाय, बाउंड्री लाईन पार, 4 धाब्यांसाठी आलाय चौकार. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला, अगदी प्रॉपर कॅप मध्ये 4 धाब्यांसाठी. हो लिडिंग एज यावेळेस मात्र विकेट कीपरने पुन्हा एकदा चुकी केली आहे. चेंडू निघून गेलाय घोषित क्षेत्रामध्ये एका धाब्यासाठी. एक धाव ऍड केल्यानंतर धावफलकावरती धाबा आल्या आहेत 6. आतापर्यंत 6 धाबा यशस्वीरित्या जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. निश्चितपणे एक महत्वाचा फलंदाज बाद झाला सचिन, परंतु आलेला बाला आणि सुनील या दोन बॅटर मध्ये पार्टनरशिप यावेळेस थोडीशी पाहायला मिळते आणि ही पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. हो यावेळेस हलक्या हाताने कट केलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. पंचांचा कॉल येतोय, यावेळेस जमा होतील खात्यामध्ये 2 धाबा. या 2 धाब्यांनी धावफलक 8 या अंकावरती. गाठ मात्र पाहायला मिळते, ती मात्र बेलबर्ड टीम सोबत. चांगली फलंदाजी सुनील आणि बालाच्या माध्यमातून. निश्चितपणे सिंगल डबलच्या देखील धावा घेतल्या गेल्यात. एक चौकार देखील पाहायला मिळाला बालाच्या बॅट मधनं आणि धावफलक 8 या अंकावरती. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकानंतर 8 धाबा आल्या आहेत. उर्वरित 18 चेंडूंमध्ये 20 धाब्यांची गरज. 18 चेंडू आणि 20 धाबा. अठरा चेंडूंमध्ये 20 धाब्यांची गरज आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळेस मात्र नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. टीम वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा या टीम कडनं जबाबदारी दिली आहे, ती मात्र पंकज या गोलंदाजावरती. हो यावेळेस लेग स्टिकला मिस करून चेंडू. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वाईट आणि घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. म्हणजे या चेंडूवरती येतील 2 धाबा. आधीच दुष्काळ त्यात 12वा महिना. यावेळेस मात्र आल्या या 2 धाबा आणि 2 धाब्यांनी धावफलक 10 या अंकावरती दुहेरी अंकामध्ये पदार्पण झालंय. हो यावेळेस पुन्हा एकदा संधी होती झेलची. झेल मात्र झालेला नाहीये, झेल सुटलाय. चेंडू निघून गेलाय घोषित क्षेत्रामध्ये 2 धाब्यांसाठी आणि या 2 धाबा जोडल्यानंतर धावफलक 12 या अंकावरती पोहोचलंय. रघुनाथजी साळवी साहेब वरद हॉटेलचे मालक यांच्याकडनं प्रत्येक मॅचेस साठी अनाउन्समेंट केली जाते. प्रत्येक मॅच मध्ये कुठल्याही खेळाडूनं 3 बॅक टू बॅक विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक, तसंच बॅक टू बॅकचे 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि बॅक टू बॅकच्या 3 चौकारांसाठी देखील रघुनाथजी साळवी साहेब वरद हॉटेलचे मालक यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हो यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्र देखील चांगलं निवडला गेलाय. यावेळेस चेंडू निघून गेलाय, चौकार. 4 धाब्यांसाठी मिळतील 4 धाबा प्लस म्हणजेच 4+1 आलाय पंजा. 5 धाबा आणि पुढील चेंडू यावेळेस बॅटरसाठी फ्री हिट. हो यावेळेस मात्र हवाई सपार. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस फ्रीटचा चेंडू होता. किती धावा घेतल्या गेल्या आहेत, अगदी एकाच पटरीवरती दोन्ही ट्रेन आल्या आहेत आणि अपघात घडलाय. अपघात तर घडणार. यावेळेस फलंदाज सुनील बॅक टू द पॅव्हिलियन.
रुकावटें आती है सफलता की राहों में, ये कौन नहीं जानता, फिर भी वो मंजिल पा लेता है जो हार नहीं मानता दोस्त. यावेळेस मात्र हार मानून चालणार नाहीये, कारण दोन्ही संघ तितकेच ताकदीचे पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघाकडनं तेवढाच जोरशोर पाहायला मिळतोय. एका बाजूनं पागोवा फायटर्स डोंगरीपाडा, तर दुसऱ्या बाजूनं रियांश इलेव्हन बेलबर्ड. हो हो, यावेळेस चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला एक सिंगल धाव येते या चेंडूवरती. आता मात्र समीकरण बघायला गेलात तर 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये विजयासाठी 9 धावा. टीम बेलबर्ड टीम यावेळेस मात्र कमाल करते. हा फलंदाज मात्र पाहायला मिळतोय विकेटवरती मयूर. ज्या मयूरनं मात्र 2 चेंडूंमध्ये 5 धाब्यांची गरज असताना षटकार ठोकला होता, तो मयूर मात्र यावेळेस विकेटवरती आलाय. हो हो, यावेळेस मयूरला बाद करण्याची संधी. डायरेक्ट हिट, परफेक्ट हिट. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. बाळा मात्र यावेळेस सांगतोय काय, करतोय काय, कारण या आधीचा सुनीलला देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केल्यात आलं आणि यावेळेस देखील मयूरला देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करतोय. आता मात्र समीकरण थोडंसं अवघड झालेलं पाहायला मिळतंय, कारण ज्या मयूरवरती संपूर्ण संघाची जबाबदारी होती, तो मयूरला देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलं गेलंय. म्हणजेच यावेळेस स्वतःच्या हातानं कुऱ्हाडीनं घाव करून घेतलं आणि दुखापत तर होणार, इजा तर होणार आणि इजा झाल्यानंतर वेदना देखील होणार. त्याच वेदना यावेळेस रियांश इलेव्हन बेलबर्ड संघाला पाहायला मिळाल्या, कारण 2 महत्वाचे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. कमालीचा थ्रो यावेळेस गोलंदाज पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 14 चेंडूमध्ये 9 धाब्यांची गरज. हो हो, यावेळेचा चेंडू देखील पंकजचा सुरेख होता. एसटी रक्षक यावेळेस चेंडू रोखू शकला नाहीये, परिणामी लेगबाईच्या स्वरूपात ही धाव येते. कोशिश क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, एक धाव येते आणि एका धावेने धावफलक 20 या अंकावरती. 20 रन्स ऑन बोर्ड. अगदी हा सामना जर बघायला गेला तर संपूर्णपणे झुकलेला पाहायला मिळतोय टीम रियांश इलेव्हन बेलबर्ड संघाकडे, कारण 13 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धाब्यांची गरज. चेंडू जास्तीचे आणि धाबा मात्र कमी पाहायला मिळत आहेत. हो हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा या चेंडूवरती कुठलीही धाव नाहीये. षटक क्रमांक दुसरं समाप्त होतंय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस स्कोरबोर्डवरती 20 धाबा, 10च्या सरासरीने यावेळेस मात्र धाबा जोडल्या गेल्यात. रिक्वायर्ड रन रेट जर बघायला गेलात तर 4 च्या घरामध्ये पाहायला मिळतोय. म्हणजेच 12 चेंडूंमध्ये करायचे आहेत त्या म्हणजेच 8 धाबा. या 8 धाबा कशा प्रकारे कंप्लीट केल्या जातील या षटकामध्ये, या 8 धाबा कंप्लीट करणं गरजेचं आहे, कारण समोरील टीम देखील तितक्या ताकदीची पाहायला मिळते. वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा टीमला इतक्या हलक्यात घेणं मात्र घेऊन चालणार नाहीये रियांश इलेव्हन बेलबर्ड संघाला, कारण 12 चेंडूंमध्ये या 8 धाबा देखील डिफेन्स करण्याची क्षमता या टीमकडे आहे. नेक्स्ट बॉलर यावेळेस येतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी अभि आलाय. अभि षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी येतोय. टीम डोंगरीपाडा या संघाकडनं अभि येतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. हो, बालाने यावेळेस मात्र हलक्या हातानं कट केलाय चेंडू. एक सिंगल घेतली गेली आहे या चेंडूवरती. आता मात्र 11 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. 11 चेंडू 7 धाबा. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमनं तयार राहायचंय. अगदी नाणेफेकीचा कौल देखील केला गेलाय. एका बाजूनं टीम पाहायला मिळाला गावदेवी दहीगाव, तर दुसऱ्या बाजूनं कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाली टीम. चला, ज्या नाणेफेकीचा कौल झालाय, जे अंमलबजावणी निर्णय घेतला गेलाय त्याची अंमलबजावणी देखील त्वरित करायची आहे. यावेळेस मात्र मिस होतोय फलंदाज. यू मिस, आय डेफिनेटली हिट. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. भगवान बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे
न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय. यावेळेस घडतंय काय, तर अगदी सोपा सामना यावेळेस मात्र कठीण करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण डोंगरीपाडा टीम इतक्या सस्त्यामध्ये मात्र सोडणार नाहीये रियांची लेवर बेलबड संघाला हा सामना. हो, यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला उडवलाय चेंडू. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू कलेक्ट करतोय, थ्रो करतोय, दरम्यान डायरेक्ट हिट. ओ माय गॉड, ओ माय गुडनेस, काय कमालीचा एफर्ट पाहायला मिळतोय. म्हणून तर म्हणतोय ना की डोंगरीपाडा टीमला इतक्यात सस्त्यामध्ये घेऊन चालणार नाहीये. यावेळेस अगदी बाउंड्री लाईन लगत असलेल्या क्षेत्ररक्षकाने परफेक्टली यावेळेस मात्र थ्रो हिट केलाय आणि फलंदाजाला मात्र माघारी परतून लावलाय. या विकेटसाठी, या परफेक्ट थ्रो साठी, परफेक्ट हिट साठी एक सुपर हिट सुमधुर संगीत होऊन जाऊ द्या डीजे वॉकर्स. नऊ चेंडू 6 धाब्यांची गरज. ओहो, यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. कमालीची गोलंदाजी अभिच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी आतापर्यंत अभिने हाताळले 4 चेंडू आणि या 4 चेंडू मध्ये अवघ्या दिल्या गेल्या आहेत 1 धाव आणि 2 गडी बाद केलेत अभिनं. कमालीची 2 धावा दिल्या गेल्यात, सॉरी 2 धावा 2 गडी बाद आणि 4 चेंडूंमध्ये या धावा 2 धावा दिल्या गेल्यात. कमालीची गोलंदाजी. ओहो, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू उडवलाय, एक सिंगल घेतली गेली आहे. या चेंडूवरती आले एक सिंगल. 7 चेंडू आणि 5 धाबींची गरज. बघा यावेळेस मात्र गोलंदाजाला चारही बाजूने आवाज येतोय. मित्र, एक बॉल महत्वाचा आहे. हा एक बॉल काढला तर निश्चितपणे मॅच मध्ये राहू शकतो. इतकी ऊर्जा मात्र या डोंगरीपाडा टीम मध्ये आहे. तर ऊर्जा टीम रियांश 11 बेलबड संघामध्ये देखील आहे, कारण बाला अजूनही विकेट वरती आहे, हे विसरून चालणार नाहीये. ओहो, यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतो. एक सिंगल घेतली गेली आहे. जाणतोय बाळा यावेळेस स्ट्राईक आपल्याकडे असणं गरजेचं. एक सिंगल धाव घेतली गेली आहे. सिंगल ना षटक क्रमांक 3 समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 24 धावा. चला, जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. टीम डोंगरीपाडा, टीम मीटिंग नकोय. शेवटचं षटक अगदी 16 मिनिटं घेतली गेली आहेत 3 षटकं हाताळण्यासाठी. शेवटचं षटक घेऊन येतोय यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज हर्षल. 6 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. प्लेयर्सने खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचे. टीम रियांश 11 बेलबड टीम, बेलबड संघाचा तो खेळाडू बाहेर आहे, पेनल्टी दिली जाईल. सामना महत्वाचा आहे मित्रांनो. 6 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. 6 बॉल आहेत शिल्लक आणि या 6 चेंडूंमध्ये 4 धाब्यांची गरज. स्ट्राईक एंड वरती बाला, सलामीला आलेला बाला अजूनही विकेट वरती आहे शेवटच्या षटकापर्यंत. परंतु जाणतोय की हा सामना महत्वाचा आहे. पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केल्यानंतर या सामन्यामध्ये डोंगरीपाडा टीमला परास्त करण्याची हीच संधी आहे. ओहो, यावेळेस चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये गेलाय. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल आणि या एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचलोय 25 या आकड्यावरती. 5 चेंडू आणि 3 धावा. हो, अजूनही मित्रांनो या सामन्यामध्ये दमखम आहे. 5 चेंडू 3 धावा. डिफेन्स केल्या जातील का, की बालाकडनं एक मोठा फटका पाहायला मिळेल. बालामध्ये ती दमखम आहे, ती क्षमता आहे. याचसाठी बाळा मात्र अगदी शेवटच्या षटकापर्यंत थांबून राहिलाय. ओहो, 5 मध्ये 3 ची गरज असताना यावेळेस फटका खेळून काढलाय. एक सिंगल कंप्लीट आणि सिंगल वरतीच संतुष्ट राहावं लागेल. ओहो, आता मात्र 4 चेंडू आणि 2 धावा. काय सामना आणलाय. निश्चितपणे मित्रांनो वेळोवेळी सांगलं जातं की क्रिकेटमध्ये हार जीत ही होत असते. एक संघ विजय होणार, दुसरा परास्त.
परंतु अशा प्रकारे फाईट करा की समोरची टीम देखील म्हटली पाहिजे वा रे क्या बात है. यावेळेस तेच समीकरण पाहायला मिळतंय. अगदी लो स्कोरिंग मॅच आणि या मॅच मध्ये तरी देखील दमखम दाखवतीये टीम डोंगरीपाडा. नक्कीच आमचे साथी समालोचक हर्षल पवार यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत आणि निश्चितपणे ती दमखम त्यांच्यामधनं पाहायला मिळतीये. जाणतायत हा सामना महत्वाचा आहे. पहिल्या सामन्यामध्ये मॅच विन झाल्यानंतर या मॅच मध्ये देखील दमखम दाखवून द्यावी लागेल. प्रयत्न जारी आहे. हो हो माय गुडनेस, या वेळेस देखील हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अगदी कुशल मोमेंटमला कुशल गोलंदाजी पाहायला मिळते. हर्षल पवार सांगतोय की अजूनही मॅच संपलेली नाहीये मित्रांनो, थांबून राहा, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ही आई गमदेवी स्पोर्ट्स लाईव्ह आयोजित स्पर्धा आहे. सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 आणि या चषकामध्ये मी चांगली गोलंदाजी करून दाखवू शकतो. 3 चेंडू आणि 2 धाबा. 3 चेंडूंमध्ये 2 धाब्यांची गरज. ओहो, या वेळेस 3 चेंडूंमध्ये 2 धाब्यांची गरज असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. काय कमालीचा चेंडूपैकी पाहायला मिळतेय. अगदी या वेळेस मात्र ऑफ कटर गोलंदाजी केली जाते हर्षल पवारच्या माध्यमातून. हर्षल पवार सर सांगतायत की आय एम द बेस्ट. या वेळेस समालोचनामध्ये देखील बेस्ट कामगिरी करत असतात आणि या वेळेस मात्र सांगतायत की मी गोलंदाजी मधनं देखील बेस्ट कामगिरी करू शकतो. निश्चितपणे चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा गाठलाय हर्षल पवारनं आणि कामगिरी देखील अप्रतिम पाहायला मिळतीये. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. जर कुणाला हृदयविकाराचा त्रास असेल तर डोळे मिटून घ्या, कारण हाय व्होल्टेज सामना. ड्रामा मात्र यावेळेस केलाय हर्षल पवार या गोलंदाजानं. 2 चेंडू 2 धाबा. हो हो, या वेळेस काय तर लेग बाईटच्या रूपामध्ये 1 धाव आली आहे. सामना झालाय टाय, स्कोर लेवल झाली आहे. 27 धाबा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीम रियांश 11 बेडबर्ड संघाला जर सामना विजय करायचा असेल तर शेवटच्या चेंडूवरती धाव येणं गरजेचं बनलंय. काय सामना होता आणि सामना आला कुठे मित्रांनो? सामना आला शेवटच्या चेंडूवरती. 1 चेंडू 1 धाव. हे भावा, 1 चेंडू आणि 1 धाव विजयासाठी. आता मात्र सामना विजय कोण होणार? म्हणून म्हटलं जातं ना की क्रिकेट इज नॉट अ चॅलेंजिंग गेम. या वेळेस मात्र सिद्ध करून दाखवलंय हर्षल पवार या गोलंदाजानं. हालात के कदमों में कलंदर नहीं गिरता, टूटे भी जो तारा जमीन पे नहीं गिरता, गिरते हैं समंदर में बड़े शौक से दरिया, मगर कोई समंदर कभी दरिया में नहीं गिरता. या वेळेस मात्र हर्षल सपने एक देखेंगे मुश्किलें हजार आएगी. दोस्त, सपने एक देखेंगे मुश्किलें हजार आएंगी, लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी. कंपल्सरी चेसिंग सामने केले जात आहेत. म्हणजेच या 1 चेंडूवरती 1 धाव येणं गरजेचं आणि महत्वाचा क्षण या कुशल मोमेंटमला. विकेट कीपरने चेंडू जर कॅरी केला तर धाव दिली जाणार नाहीये. महत्वाची सूचना आहे, विकेट कीपरने जर चेंडू कॅरी केला तर मात्र धाव दिली जाणार नाही, परंतु विकेट कीपरच्या हातामधून चेंडू निसटला तर धाव ग्राह्य धरली जाईल. कंपल्सरी चेसिंग, लेग बिफोर विकेट नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अगदी महत्वाच्या क्षणाला गोलंदाज देखील महत्वाचा पाहायला मिळतोय आणि स्ट्राइक एंड वरती सलामीचा फलंदाज अजूनही आहे बाळा, आणि तो मात्र स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतो. हे महत्वाचं आहे. म्हणजे ज्या वेळेस बाला ज्या कार्यासाठी थांबला होता ते कार्य मात्र त्याला कंप्लीट करावं लागेल, कारण 1 चेंडू आणि 1 धाव. तर हर्षल पवार सांगतोय आय एम द बेस्ट. चला पंच, जास्तीचा वेळ घेतला गेलाय. मॅच महत्वाची आहे, तितकंच महत्वाचा वेळ देखील. 1 चेंडू 1 धाब्याची गरज. 1 चेंडू आणि 1 धाव. Who will win this match? I don't know. Wait and watch after 1 ball. हर्षल पवार स्ट्राइक एंड वरती गोलंदाजी करतोय, गोलंदाजी ट्रॅक वरती. तर स्ट्राइक एंड वरती बाला. हो हो, 1 चेंडू वरती 1 धाब्याची गरज असताना